हे 21 नोव्हेंबरचा मिरचीचा प्लॉट आहे. त्याच्यात मक्का घातल्यामुळं मक्याचा किडीचा प्रादुर्भाव मक्यावर होतो आणि याला आम्ही खताचं प्रमाण सुद्धा कमी ठेवलेलं आहे. मेडिसॉल वापरल्यामुळं खताचं प्रमाण कमी येतो, तरीही पीक चांगलं आलं. की शेतकरी आहेत मांजरेकर प्लॉट एकदम चांगला आलेला आहे. आणि काही शेतकरी म्हणतात फ्लॉवरिंग स्टेजमध्ये ट्रिप्स येतो म्हणून. तसं काय नसतं, ते कव्हर करू शकतो. वापरल्यामुळं चांगलं जर मेडिसिन वापरल्यामुळं प्लॉट एकदम बेस्ट आले आहे. फुल बिल सगळे चांगले बसले आहे. एकदम कमी खतात असं प्लॉट आणून दिले. तुम्हाला बेसल डोस साधारण कितीचं सांगितलं होतं, किती पोती सांगितलं होतं? मला एक 10-7 पोती सांगितलेली पहिला. बर. आणि किलो हे माळी सरांनी दीपक सरांनी मिळून 1 किलो 1.5 किलो देऊन असं प्लॉट आणून दिले आहेत. मेडिसॉल मुळे एवढं प्लॉट चांगलं आले. बाकी माळी सर साधारण बेसल डोस वगैरे किती घालावा लागतो सुरुवातीला? आपण किती घातला काय काय? तरी बी सुद्धा सर बेसल डोस सुरुवातीला घालायचं म्हटलं की एक 12-13 हजारचा बेसल डोस. आणि आपण कितीचा वापरला? आपण एक नुसता किट दिलाय 3600 रुपयाचा. त्याच्यात हे कव्हर होतं. बरोबर. बाकी तुम्ही सर्वांनी वेळच्या वेळी कामं करा. साईडला तुम्हाला साड्या लावला तर साड्याचाही तुम्हाला फायदा होतो. साड्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या कलरच्या साड्या लावल्यामुळं त्या किडींना ते एकदम डिस्टर्ब करतात आणि ती किडींना चमकल्यामुळं, साड्यांचे वेगवेगळ्या कलर चमकल्यामुळं प्लॉटमधून किडी हे परावर्तित होतात. दुसरं, मक्यामुळं तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. मक्यावरती मका हा गोड आणि सॉफ्ट असल्यामुळे बऱ्याचशा किडी वगैरे, रस शोषणाऱ्या किडी वगैरे त्या मक्यावरती अटॅक करतात. तुम्ही बघू शकता इथं मक्यावरती अटॅक आहे. तर मका लावा. झेंडू लावला तरी तुम्हाला ते ट्रॅप म्हणून, झेंडू मका वगैरे ट्रॅप म्हणून तुम्हाला उपयोग होतं. तसे फ्लायफिक्स ही तुम्ही वापरा. आणि साधारणपणे आपण कमी खर्चामध्ये व्हायरस पासून मुक्तता, परत आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. जनरल लोकांचं म्हणणं असतं की थंडीमध्ये हा प्रॉब्लेम येतो की ग्रोथ होत नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आपण एक योग्य नियोजनबद्ध केलो आणि तर आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. तर आता आपण बघतो पूर्ण छेंड्यापर्यंत जर बघितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा असा व्हायरस वगैरे आलेला दिसत नाही. साधारणपणे पानांचं वगैरे साईज बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की साधारण ढबूसारखी पानं दिसू लागलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपण मेडिप्लांट इम्पॅक्स बरोबर मेडिसॉल यूज करून आपण एक कमी खर्चात, कमी रेसिड्यू किंवा रेसिड्यू फ्री आपण प्रोडक्शन हे घेऊ शकतो. तरी सर्व शेतकरी बांधवांनी मेडिसॉलचा लाभ घ्यावा आणि चांगलं उत्पन्न कमी खर्चात आणि कीटकनाशक, बुरशीनाशक युक्त रासायनिक खता मुक्त शेती करून एक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी.